दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे हरिनाम सप्त्याच्या काल्याचे कीर्तनाने सांगता। दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे मकर संक्रांती निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे प्रारंभ गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी झाला। आज बुधवार दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील हरिभक्तपरायण रामहरी शेंडगे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्त्याची सांगता झाली। पहिले कीर्तन पंढरपूरचे हरिभक्तपरायण माऊली महाराज यांचे झाले, तर बारामतीचे हरिभक्त वैष्णवी ताई दायगोडे, हरिभक्त ज्ञानेश्वरी गाडगे, हरिभक्त परायण बाजीराव बांगर, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हबप सुधाकर महाराज इंगळे यांचे कीर्तनरूपी सेवा संपन्न झाले। 22 जानेवारी 2025 रोजी हरिभक्त परायण रामहरी शेंडगे यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्त्याची सांगता झाली। या कीर्तनरूपी सेवेला पंचकृषीतील भजनी मंडळांचे विशेष सहकार्य लाभले। पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ, त्यानंतर ठीक 7 ते 9 यावेळेस कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम संपूर्ण 7 दिवसांमध्ये करण्यात आले। या संपूर्ण हरिनाम सप्त्या यशस्वी होण्यासाठी समस्त नांदणी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, नांदणी। मी हरिभक्तपरायण रामहरी महाराज शेंडगे या सुक्षेत्र नांदणी या गावामध्ये 16 जानेवारी ते 22 जानेवारी या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन वर्ष दुसरे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत, सर्वांच्या तरुणांच्या सहकार्याने आणि सर्व ग्रामस्थांच्या आधाराने आणि माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपेने चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष दुसरे आजच्या या महत्वाचं म्हणजे आजच्या या कलियुगामध्ये विज्ञानाचं इतकं वेगानं वारं वाहतंय आणि सर्वजण या विज्ञानाच्या वाऱ्यामध्ये सर्वजण आज दुःखी आहेत आणि अंतःकरणाला शांती कुठे असेल तर फक्त ते भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे। आणि नांदणीकरांना असा अनुभव आलाय की गेल्या वर्षीपासून त्यांनी अनुभवत आहेत की भगवंताचं नाम काय आहे, ते नाम घेतल्यानंतर जीवनात काय सुख समृद्धी प्राप्त होते। या गावातील भगवंताचं नाम घेतल्यापासून किंबहुना गेल्या वर्षी सप्ताह झाला, गेल्या वर्षी एकंदरीत 35 लोकांनी वैष्णव धर्म स्वीकारला, किंबहुना वारकरी झाले, तुळशीची पवित्र अशी माळ घातली। आणि त्याच्यापैकी उत्तम उदाहरण असलेले आमचे हरिभक्तपरायण विनेकरी बाबा हे दररोज सकाळी दिवस उगवायच्या अगोदर दारूच्या दुकानाला उठवायला जायचे आणि त्यानंतर दारू दुकान उघडायचं आणि पूर्ण व्यसनी असणारे आज विनेकरी आहेत। फक्त तुळशीच्या पवित्र माळेची ही मोल देणगी आहे आणि असा बराचसा बदल या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी इतक्या मनावरती घेतलंय। मी तर म्हणतो त्यांनी मनावरती नाही घेतलेलं, माऊली ज्ञानोबारायांनी त्याच्या मनावरती घातलेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात काम होतंय। आणि हे काम करण्यासाठी त्यांना माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्मा अशीच यश देव, कीर्ती देव आणि माझे सर्व सहकारी सद्गुरु कृपा वारकरी शिक्षण मंडळ काजळा आणि सर्व माझे मनगुळीचे दादा महाराज असतील, आप्पा महाराज असतील, रामलिंग महाराज असतील, पवार महाराज असतील, आदरणीय हरिभक्तपरायण अच्युत महाराज असतील, किंबहुना सर्वांच्या सहकार्याने, आभार व्रताच्या सहकार्याने, अजाणतेपणाने कोणी राहिले त्यांच्या सहकार्याने हा उत्सव मोठ्या उद्घोषात होतोय। आणि खऱ्या अर्थानं आज नांदणीमध्ये दिवाळी साजरी होते आणि दिवाळी अशीच निरंतर राहो आणि भगवंतांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। नमस्कार। आज नांदणी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह गेल्या वर्षापासून आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू झालेला आहे। गेल्या वर्षी पहिला वर्ष आणि हा दुसरा वर्ष असं 16 ते 22 पर्यंत 7 दिवसाची अखंड हरिनाम सप्ताह चालू होती गावामध्ये। गावामध्ये एक नवीन असं एक चैतन्य म्हणून असं निर्माण झालेलं आहे। प्रत्येक कार्यकर्ते म्हणा, महिला मंडळी आणि मोठ्या जेट्स नागरिक सगळ्यांच्या मनामध्ये बाबा हे अखंड हरिनाम सप्ताह काय आहे म्हणजे नांदणी गावाला माहीतच नव्हतं। आता कुठंतरी आपल्या गावामध्ये आता नवीन जो तरुण वर्ग आहेत त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्या तरुण वर्गांची पुढच्या भवितव्य ह्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्यांच्या पुढच्या भविष्य काळामध्ये काहीतरी चेंज होईल ह्या ही चरण आपल्या नांदणी गावामध्ये गावकऱ्यांनी मिळून अखंड हरिनाम सप्ताह चालू केलेला आहे। आता हा वर्ष दुसरा आहे। आपलं एक संकल्पना आहे, गेल्या ह्या महाराजांनी साधारण कमीत कमी
2 पद म्हणजे 24 वर्ष तर तुम्ही कंपल्सरी अखंड हरिनाम सप्ताह करायला पाहिजे. आपण गावकऱ्यांनी सगळे मिळून प्रयत्न केला तर 24 वर्ष काय, असं 100 वर्ष सुद्धा होऊ शकतं. पण गावकऱ्यांनी एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सगळ्यांनी सहकार्य द्यायला पाहिजे. असं जरा सहकार्य होत गेलं तर अखंड हरिनाम सप्ताह म्हणा कुठलंही काही असू दे, पण गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय कुठलं काही होत नसते. पण गावकऱ्यांचं सहकार्य आणि तरुण वर्ग, महिला मंडळांचं सगळ्यांचं सहकार्य या अखंड हरिनाम सप्ताहाला मिळालेलं आहे. आणि ह्या अखंड हरिनाम सप्ताह चालू करण्याची मेन आपण त्यांना विठ्ठलच रूप म्हणायला पाहिजे. त्यांचं आमच्या तालुक्याचे आमदार सुभाष बापू देशमुख साहेबांनी आमच्या गावाला काही माहीत नसताना सुद्धा हे अखंड हरिनाम सप्ताहाचे आपल्याला वळण लावलेलं आहे. बघूया, आपण प्रयत्न करूया पुढे कुठंपर्यंत जाते. आपल्या ह्याच्यात ताकद आहे तोपर्यंत आपण अखंड हरिनाम सप्ताहाला असंच पुढे नेऊया. आणि गावकऱ्यांच्या सगळ्यांची सहकार्य असू दे. आणि ह्या अखंड हरिनाम सप्ताहाला मोठी अन्नदात्याने भरपूर भरभरून आम्हाला प्रतिसाद देऊन अन्नदान केलेलं आहे. ईश्वरांच्या साक्षी त्यांना दीर्घ आयुष्य देऊ दे. आमच्या अखंड हरिनाम सप्ताहाला ज्याने मदत 2 हाताने मदत केलंय त्यांच्या पण धन्यवाद. त्या नांदणी गावामध्ये ज्या 7 दिवसाचे अखंड हरिनाम सप्ताह चालू होते, हे 7 दिवस कसं गेलं आपल्याला सुद्धा कळालं नाही. प्रत्येक वर्षी असंच अखंड हरिनाम सप्ताह चालू द्या, हे देवाला मी उठून राहायला एवढंच प्रार्थना मागतो. मी मल्लिकार्जुन सुरवसे आज या नांदणी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 2रं वर्ष आहे. त्या 2ऱ्या वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून कीर्तनकार बोलावले होते. सर्वांचे कीर्तन खूप सुंदर झाले. वैष्णवीताई होत्या, ज्ञानेश्वरीताई होत्या, माऊली महाराज होते, इंगळे महाराज होते. असे सर्व महाराजांनी खूप चांगलं आम्हाला कीर्तनामधून मंत्रमुग्ध केलं. नांदणी हे गाव तसं महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचं एक लास्ट गाव आहे, परंतु या एवढं कानडी भागात देखील हा अखंड हरिनाम सप्ताह एवढ्या लवकर रुजला असं आम्हाला मनीत ध्यानी नव्हतं. परंतु यामागचं प्रेरणा मिळाली आमदार सुभाष बापू देशमुख साहेबांची. नंतर आम्हाला एक नियोजक म्हणून रामहरी शेंडगे महाराज यांच्या म्हणजे नियोजनातनं यांना आम्ही सोबत घेऊन महाराजांनी जे नियोजन केलं त्याच्यामुळे आमचा अखंड हरिनाम सप्ताह दिवसेंदिवस खूप चांगल्या प्रकारे आमचा बहरत चाललेला आहे. सर्वांचं खूप चांगला योगदान मिळत आहे. तरुण मुलांना एक वेगळ्या वातावरणामध्ये तयार होत आहेत. या सर्व गोष्टीमुळं अखंड हरिनाम सप्ताह आमचा खूप चालू आहे. मी सुधाकर सुरवसे नांदणी गावचा रहिवासी असून माझं गाव जे आहे ते सोलापूर विजापूर मुख्य महामार्गावरती असून गावात व्यसनाचं प्रमाण वाढलेलं असताना आज ह्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून माझं गाव निर्व्यसनी होतंय. आणि या निर्व्यसनी होण्यामागे माझ्या अखंड हरिनाम सप्ताहाचे जे आयोजक आहेत त्यांचं हे सर्व श्रेय आहे. आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आज माझ्या गावामध्ये बाळगोपाळापासून आबाळवृद्धापर्यंत हे सगळं भक्तिमय वातावरण झालंय. त्याचं श्रेय आमचे मार्गदर्शक आणि व्यासपीठ चालक जे रामहरी शेंडगे महाराज आहेत हे त्यांना द्यावं. आणि आमच्या गावाला वारकरी संप्रदायाची ओळख नव्हती, ती वारकरी संप्रदायाची ओळख ह्या महाराजांनी करून दिली. आणि आज गाव आमचं व्यसनाकडून परमार्थाने संसार आणि परमार्थ याचं मेळ घालून आमचं गाव गुण्यागोविंदानं नांदतं. या ठिकाणी मला एवढं आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि या कार्यक्रमाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली, पण हे कीर्तन संपूच नाही असं वाटत असताना आम्ही पुढच्या वर्षी येणाऱ्या कीर्तनाची सप्ताहाची वाट बघतोय. आणि आज जी आम्हाला ज्ञानाची शिदोरी मिळाली ते आमची वर्षभर पुरेल एवढी शिदोरी आज आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्या महाराजांचं आणि अखंड हरिनाम सप्ताह ज्यांनी आयोजन केलं त्या सर्वांचं मी गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो आणि इथं थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सचिन पांडुरंग पंडे, नांदणी तालुका दक्षिण सोलापूर. आमच्या या गावामध्ये 2 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सप्ताहाची सुरुवात आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते विकास पुरुष आमदार सुभाष बापू देशमुख साहेब व आमचे मार्गदर्शक श्री मल्लिकार्जुन सुरवसे साहेब यांच्या संकल्पनेतून हा सप्ताह मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करत आहोत.
या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की नांदणी गाव आणि सप्ताह ही संकल्पना जुळत नव्हती, पण हे जुळून दाखवण्याचं सामर्थ्य आमचे मार्गदर्शक श्री मल्लिकार्जुन सुरवसे साहेबांनी करून दाखवलेला आहे। हा खूप मोठा बदल आमच्या गावामध्ये घडून आलेला आहे। गावामध्ये जे वैर होते, भांडण तंटे होते, एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता, त्या सर्व दृष्टिकोनाला आता तडा गेलाय म्हणायला हरकत नाही। खूप सुंदर असं नियोजन सर्व गावकरी मिळून करत आहेत। हा कोणी एका व्यक्तीचा किंवा 4-5 जणांचा असा हा सहभाग नसून संपूर्ण गाव एकजुटीनं हा सप्ताह आनंदाने आणि उत्साहानं साजरा करतात। याला सोडून दुसरी मोठी गोष्ट कुठली गोष्ट नाही। आणि हा उत्साह साजरा करताना इतका आनंद वाटत असतो की आलेले महाराज देखील आमचं कौतुक करतात की या गावाची सुरुवातच अशी आहे की या 2 वर्षांमध्ये असं आम्हाला वाटतच नाही की हा 2 वर्षाचा सप्ताह आहे। तुम्ही 25-25, 30-30 वर्ष जरी सप्ताह केला तरी असा स्वरूप कधी मिळत नाही, पण हा संपूर्ण श्रेय आहे, हा संपूर्ण नांदणी ग्रामस्थांचा आहे। म्हणून मला असं वाटतं की या नांदणी ग्रामस्थांचं मनावं तितकं आभार मानणं हे कमीच आहे। त्यामुळे सर्व नांदणी ग्रामस्थांचं सुरवसे पोलीस पाटील नांदणी अखंड हरिनाम सप्ताह नांदणी गावात संपूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे चांगलं होत आहे। पण तसेच हे अखंड हरिनाम सप्त्यामुळे गावातले भांडण तंटे संपतोय, हे कीर्तनातून आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळतोय। असंच अखंड हरिनाम सप्ताह चालावा ही माझी गावकऱ्यांना विनंती।